या गायींना सांभाळलं तुम्ही पुण्य समजतात की कर्म? कर्म. तुमच्या जीवनात असा एखादा प्रसंग घडलाय का या गोशाळेत चालू केल्यापासून, की मग एखादा कॉल तुम्हाला आलाय की अमक्या ठिकाणी एखादी ट्रक भरून गायींची तस्करी केली जाते, तुम्हाला कॉल आलाय, ती तस्करी वाचवायसाठी, किंवा मग ह्या मिनिटाला जर कदाचित तुम्हाला फोन आला की इथून एक गाडी चालली आहे आणि त्या गायी आपल्याला वाचवायच्या आहे, तुमचा ह्या मिनिटाला काय प्रयत्न असेल? त्याला गायीविषयी महत्व माहीत नाही, आईविषयी पण महत्व कमी झाले अलीकडे. भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त गायींची पूजा केली जाते, बरोबर आहे? म्हशींची का पूजा केली जात नाही? नमस्कार, मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या व्लॉगमध्ये स्वागत करतो. आज आलोय आपला तालुका सोडून, सिन्नर तालुका सोडून आपण अकोला तालुक्यामध्ये आलोय, जिल्हा अहमदनगर. विरगाव रोडवरती गर्दनी भागात आपण आलोय, ज्या ठिकाणी एक गोशाळा आहे. त्या गोशाळेचे सध्याचे अध्यक्ष, विद्यमान जे अध्यक्ष संतोष कदम शास्त्री, यांच्याशी आज आपण दिलखुलास मनसोक्त अशा गप्पा मारणार आहोत. आता त्या गप्पा कशा बाबतीत असतील, कशा प्रकारे ते गोशाळा चालवत आहेत, ज्यावेळेस त्यांनी सुरुवातीला जी गोशाळा चालू केली त्या गोशाळेमध्ये किती गायी होत्या, आता किती गायी आहेत, कशा प्रकारे त्यांचं चारा पाणीचं व्यवस्थापन केलंय, याला सरकार, आसपासचे पुढारी हे काही त्याला मदत करतायत का, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची उत्तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. आपल्या समवेत बसलेले आहेत त्या गोशाळेचे जे विद्यमान जे अध्यक्ष आहे माननीय संतोष कदम शास्त्री. नमस्कार. नमस्कार तुम्हाला. आज त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहे. मला पडलेले जे प्रश्न आहेत ते मी त्यांना विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची तुम्ही दिलखुलास अशी उत्तर द्याल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. कारण की 2 वर्षापूर्वी आपली गाठ झाली होती, आपण श्रीकृष्णाच्या मंदिरात गेल्या 1.5 तास गप्पा मारल्या होत्या, पण मग त्यावेळेस मला वेळ भेटला नव्हता. पण आज मी ती गोष्ट परत डोक्यात ठेवून आज या अकोला तालुक्यामध्ये आलोय आणि तुमच्याशी मस्त गप्पा मारणार आहे. सो सुरुवातीला माझा प्रश्न तुम्हाला असेल, थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी संतोष कदम शास्त्री. ज्या ठिकाणी आपण आहोत ही गोदाम गोशाळा विरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ह्या अकोला तालुक्यातली ही सर्वात मोठी गोशाळा आहे. आपल्याकडे डांगी गोवंश हा जास्त प्रमाणामध्ये आहे. ह्या गोशाळेचा परिचय करून द्यायचं जर ठरलं तर आपण ही गोशाळा 2015 साली ह्या परिसरात चालू केली. सुरुवातीला आपल्याकडे 5 गायीपासून ही गोशाळा सुरू केली. गोशाळा सुरू करण्याचा खरा उद्देश असा होता की या परिसरातील जो मूळ डांगी वंश आहे, जो देशी गोवंश आहे, आम्ही ज्या मार्गातून आलोय म्हणजे दत्त महाराज संप्रदायामधून आलोय, तर एक जाणीव झाली की आपण दत्त महाराजांचं करतो किंवा स्वामींचं करतो, की ज्या ईश्वराचा आपण सेवा करतोय ते सर्वत्र जरी असलो परंतु त्यांची काही सुरक्षित नाहीये. हजारो काही कत्तलखान्यात जाताना आम्ही पाहत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी अध्यात्म जरी आम्ही करत असलो पण त्यात मन लागत नव्हतं. म्हणून एक निर्णय घेतला की आपण कुठेतरी ह्या गायींना संरक्षण द्यावं, रक्षण करावं, त्यांचं संवर्धन करावं. म्हणून या हेतून आपण ओम नमो सद्गुरू सेवा प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या अंतर्गत आपण गोदाम गोशाळा या ठिकाणी विरगावमध्ये सुरू केली. सुरुवातीला आपण 5 गायीपासून ही गोशाळा सुरू केली. सुरू झाल्यानंतर अनेक कठीण प्रसंग आपल्यासमोर आले, कारण गोशाळा सुरू करणं आमच्या डोक्यात फक्त विषय इतकाच होता की गोसंवर्धन करणं, पण प्रत्यक्ष जबाबदारी पडली त्यावेळेस आम्हाला कळालं की हे काम इतकं सोपं नाही. कारण आपण ह्या ठिकाणी अंध असतील, अपंग असतील, वय झालेल्या गायी असतील, त्यात बैल असतील, काही हे सर्व प्रकार आपण या ठिकाणी जमा करून घेत होतो, शेतकऱ्यांकडून आणत होतो. शेतकरी सुद्धा ते संपूर्ण गोवंश त्यांना नको असणार, त्यात दूध न देणार असेल, अंध असेल, अपंग असेल किंवा एखादी वृद्ध बैल असेल, तो आणून सोडत होता. आणि हे सर्व करत असताना सरकारचं अनुदान मात्र त्यावेळेस नव्हतं, आत्ताही नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला ही गोशाळा चालवायची तर लोकवर्गणीशिवाय पर्याय नव्हता. म्हणून सुरुवातीला 5 गायीपासून प्रवास सुरू झाला. पण नंतरच्या मध्यंतरीच्या काळामध्ये मग त्याच्यामध्ये नोटाबंदीचा काळ आला, कोरोनासारखा काळ येऊन गेला. अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये गोशाळा चालवणं म्हणजे आमच्या पुढे एक दिव्य होतं, चॅलेंज होतं की गोशाळा नेमकी चालवायची कशी. कारण अनेकांच्या असे गोशाळेबद्दल गैरसमज आहेत की ज्या अर्थी हे लोक इतकी मोठ्या प्रमाणात गायी सांभाळत आहेत त्या अर्थी लोकांना काहीतरी मिळत असावं, कुठेतरी गव्हर्नमेंट पैसे देत असावा, बरोबर. म्हणजे अनेक लोकांच्या शंका असतात. पण प्रत्यक्ष जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला परिस्थिती माहित असते की आपल्या घरी 2 गायी आपण सांभाळू शकत नाही. इथं त्यांना बिगर दुधाच्या जवळपास आता आपल्याकडे 350 पेक्षा जास्त गायी आपल्याकडे आहेत, आपण त्या सांभाळतोय. अशा पद्धतीनं हा 9 वर्षाचा प्रवास आमच्या इथपर्यंत
झालेला आहे. म्हणजे महत्वाची गोष्ट एक बघायला आपल्याला भेटते 2015 साली ज्यावेळेस ही गोशाळा चालू केली त्यावेळेस सुरुवातीला फक्त आपल्याकडे शास्त्रीजी फक्त 5 गायी होत्या. आता या 2024 मध्ये ज्या दिवशी आपण बसलोय 350 गायी आपल्याकडे आहेत. बरोबर आहे. म्हणजे हा 9 वर्षाच्या काळामध्ये जी आपण पडझड जी झाली आपली त्याच्यामध्ये तुम्ही स्टेबल आहेत. पण महत्वाचा मला प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्ही जे करोना काळामध्ये सांगितलं, करोना काळामध्ये पूर्ण जग ज्या ठिकाणी ठप्प होतं अशा काळामध्ये आपण गायींचं संगोपन कशा प्रकारे केलं? नाही, सुरुवातीला जो एक लॉकडाऊन झाला 15 दिवसाचा, मला वाटतं मार्च एप्रिल मध्ये झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये जनरली आपल्या संपूर्ण भागामध्ये कोरडा चारा साठवणूक करून ठेवतात जो पावसाळ्यासाठी उपयोग येतो. मग तो गव्हाचा गौंड असेल, भाताचा पेंडा असेल, अशी सर्व परिस्थिती त्या वेळेस असते. गोशाळेच्या नियोजनामध्ये, चारा नियोजनामध्ये आपण एप्रिल, मे किंवा मार्च पासून आपण तो चारा साठवणूक करत असतो. पण त्याच काळात लॉकडाऊन झालं. अच्छा. सुरुवातीला असं वाटलं 15 दिवस लॉकडाऊन नंतर 15 दिवसानंतर उठेल किंवा रेग्युलर चालू होईल. पण नंतर सर्वांना ज्ञात आहे की ते लॉकडाऊन कंटिन्यू झालं. आणि गोशाळा ही संपूर्ण देणगीवर चालते, डोनेशनवर चालते. मग डोनेशन येतो कोणाकडून? व्यावसायिक लोक आहेत, नोकरदार आहेत, बरेचसे जे दानशूर आहेत ते सर्व याच संदर्भात लोक असतात. आणि त्या पिरियडमध्ये सर्व व्यवसाय बंद होते, नोकरदार घरी आले होते. नेमकी दान मागायचं कोणाकडे? बरोबर. आणि त्या काळामध्ये सर्व कोरडा चारा साठवणूक करणं, हिरवा चारा आणणं अशी संपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. सुरुवातीला 15 दिवस आम्हाला काही वाटलं नाही, पण 15 दिवसानंतर थोडं जरा आम्ही जागे झालो की काहीतरी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण आपल्या गोशाळेला ही जागा वगळता इतर जागा नाहीये की आपण चारा उपलब्ध करू शकू. आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी जरी गायी असल्या, बैल असले तर त्यांच्या दरवाजात चारा होता. तसं आपल्याकडे काही स्टॉक चाऱ्याचा त्या काळामध्ये अजिबातही नव्हता. परंतु ती गायीची कृपा असेल किंवा त्या गायीच्या कृपा आशीर्वादाने 1.5 महिन्यामध्ये तो प्रश्न छोटासा सुटला आणि दान यायला सुरुवात झाली. आम्ही काही माध्यमाद्वारे म्हणजे प्रेस नोट असेल किंवा मीडिया असेल त्या माध्यमाद्वारे आम्ही थोडंसं लोकांपर्यंत आवाहन केलं की कोरोना काळामध्ये आपण लोकांनाही जगवतोय, इतर लोक जगवतो, पण त्या परिसरामध्ये आपल्या गायीलाही जगवणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमाद्वारे 1.5 महिन्यानंतर थोडंसं ते आवाहन केल्यानंतर थोडासा ओघ सुरू झाला. आणि मला असं वाटतं की आपण त्यावेळेस आपल्याही गोशाळेचं भागून आपण इतर गोशाळेलाही मदत केली चाऱ्याची त्या काळामध्ये. पण सुरुवातीचा 1.5 महिना थोडासा आम्हाला अवघड गेला. अवघड म्हणण्यापेक्षा थोडीशी रात्री झोप येत नव्हती की उद्याचं काय होईल. बरोबर. कारण सर्वांना त्या कोरोना काळातली परिस्थिती माहीत असेल. आणि त्यावेळेस आमच्याकडे मला वाटतं काही 200 गायी होत्या आणि त्या 200 गायींना जगवणं म्हणजे एक वेळेस आता एक वेगळा दाखवायला हरकत नाही की मंदिरही बंद होते. म्हणजे सर्वांनी अनुभव घेतला की मंदिरामध्ये भगवंताला नैवेद्य जर नाही घेऊन गेले तर भगवंत तुमच्याकडे रागवला नाही. भगवंताला कल्पना होते की हा भक्त आपल्याकडे नैवेद्य आणू शकत नाही. पण मला ह्या ठिकाणी 2 टाइम नैवेद्य गायला अर्पणच करावं लागत होता. मग अशा परिस्थितीमध्ये समाजाने सहकार्य केलं, दानशूर लोकांनी सहकार्य केलं आणि 1.5-2 महिन्यानंतर तो प्रश्न आमचा थोडासा सुटला. बरोबर आहे. एक लय महत्वाचं वाक्य त्यांनी सांगितलं, करोना काळामध्ये आपण जर देवाला जर नैवेद्य दाखवला नाही तर देव आपल्यावर रागवणार नव्हता. पण ह्या देवाला नैवेद्य ज्याच्यामध्ये 33 कोटी देवता आहे आपण असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? आता आहे का नाही, ही भारतीय संस्कृतीची खूप मोठी भक्ती आहे काय, ज्याच्यामध्ये आपल्याला 33 कोटी देवता एका गायीमध्ये बघितली जाते. पण मग तिला जर नैवेद्य नाही दाखवला तर आपल्याला पण रात्र झोप येत नव्हते. पण मला तुम्ही बोलता बोलता जे बोललेत की नोकरदारांकडूनच व्यावसायिक जे लोक आहेत त्यांच्याकडून आपल्याला अनुदान येत होतं. मग तुम्ही गव्हर्नमेंट आपल्या तर ही गोशाळा नोंदणीकृत आहे, मग हे गव्हर्नमेंटने किंवा सरकारने आपल्याला अनुदान दिलं नाही का? नाही, महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये गोसेवा आयोग लागू झाला होता. आपल्याकडे आता एक 6 महिन्यापूर्वी गोसेवा आयोग लागू झाला. त्या काळात गोसेवा आयोग लागू नव्हता. अच्छा. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की गव्हर्नमेंटला आपण खूप वेळेस पत्र दिले होते, खूप मागणी केली होती, पण गव्हर्नमेंटनी त्या काळामध्ये विशेषतः काही लक्ष दिलं नाही. ते काय कारण असेल त्यांना माहिती. परंतु गोसेवा आयोग आता लागू झाला 6 महिन्यापासून. आता गोसेवा आयोगाची आताची प्रोसेस सुरू झाली, पण अजूनपर्यंत तरी ह्या मिनिटाला तरी अजून गव्हर्नमेंटकडून कुठलं अनुदान गोशाळेला मिळालेलं नाही. मग आपण ते रजिस्ट्रेशन वगैरे पुढची प्रोसेस केली नाही? संस्था आपली रजिस्ट्रेशन आहे. संस्थेचं 8-9 वर्षापासून ऑडिट होतंय. संस्थेला ETG प्राप्त आहे, ज्यांना इन्कम टॅक्स मध्ये आपल्याला सूट असते ते सर्व आहे. आपल्याला नीती आयोगाचं सर्टिफिकेट आहे. हे सर्व आपल्याकडे आहे, डॉक्युमेंट सर्व आहेत. संस्था आपली शासन नियमानुसार चालते, परंतु शासनाचं अनुदान नाहीये. बर. माझ्या माहितीप्रमाणे कोणतीही जर NGO असेल किंवा मग शाळा असेल, गोशाळा असेल,
जर त्याला 3 वर्ष जर त्याला 3 वर्ष झाले तर त्याला शासकीय अनुदान हे चालू होतं, हे माझ्या माहितीप्रमाणे. नाही, गोशाळेला तरी नाही, महाराष्ट्रात तरी नाही, कारण बाहेरच्या राज्यामध्ये गुजरात, राजस्थान, युपी मध्ये जर घेतलं तर पर कॅटल ते 40 रुपये देतात. म्हणजे प्रत्येक गाई पाठीमागे त्यांना 30-40 रुपये ते पर डे देतात. ओके. जेवढ्या काही गोशाळेत असतील तेवढ्या. आपली मागणी सरकारकडे तीच आहे की आता सरकारने एक नवीन आता एक योजना काढली, पण त्या ते मूलभूत सुविधांसाठी ते मदत करतायत. मूलभूत सुविधा म्हणजे कोणत्या? पाण्याची टाकी बांधा, एखादे शेड बांधा. पण आमचं म्हणणं असं आलं की तुम्ही इतर राज्यांच्या धर्तीवरती तुम्ही जर पर कॅटल म्हणजे पर गाई पाठीमागे तुम्ही जर 30 रुपये 40 रुपये जर दिले तर मला असं वाटतं की आपला देशी गोवंश हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगेल. ओके. आणि शेतकऱ्यांना हातभार मिळेल, गोशाळ्यांना आधार मिळेल. कारण सर्वात महत्वाची ताकद काय गोशाळ्यांची? जर कोणी आर्थिक मदत केली, चारा ही सर्वात महत्वाची ताकद आहे. आज खूप गोशाळा महाराष्ट्रात येते, आज देशी गोवंश सांभाळायला तयार आहे. पण पाठीमागं आर्थिक बळ जर नसेल, आपण सहज म्हणतो की पैशाचं नाटक करता येत नाही, आणि सर्व ती परिस्थिती आहे. बरोबर आहे. कारण आजच्या मितीला आपला आपण ज्याला डांगण म्हणतो, चाळीसगाव डांगण आपल्या अकोला तालुक्यातलं, सर्वसाधारण मार्च पासून म्हणजे मार्च, एप्रिल आणि आता मे चालू आहे, मार्च पासून लोक आम्हाला फोन करतात, ते प्रत्यक्ष येऊन भेटून जातात ते की आम्हाला गायी सोडायच्या, आमच्याकडे पाणी कमी पडलेलं, आता आम्हाला प्यायलाही पाणी राहिलेलं नाहीये, आणि सर्वात जास्त गायी आपल्या भागामध्ये डांगी गायी. नाही, मी आता ते तुम्ही जी गोष्ट सांगितली ती मी प्रत्यक्षात बघितली आहे, कारण की आंबड मधले कोणीतरी आलते. हो. आमची एक म्हातारी गाय आहे, तुमच्याकडे घेता का असं ते बोलले. मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, भारतामध्ये जवळपास 7676 गोशाळा आहेत, आणि त्याच्यातली ही आपली गर्दनी रोडवरती आहे ही जी गोशाळा. बरोबर आहे. पण काय झालं माहितीये का, ही गोशाळा चालवताना प्रत्येक प्रमुख असेल किंवा मग ते गोशाळा चालक असतील ना, त्यांना अडचणी येत असतात. ह्या माध्यमातून मला एक सरकारला पण सांगणं आहे की 350 गायी सांभाळायच्या आहेत. ज्यावेळेस यांचे विधानसभा असेल, संसद असेल, खासदारांना बऱ्यापैकी निधी दिला जातो, तो बंगला बांधण्यासाठी असेल, पर पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल करून दिल्या जातात. मग तो भत्त्याच्या माध्यमातून असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण 33 कोटी देवता बघतो, अशा गायीला आपण अनुदान द्यायला का मागं पुढे बघतोय? ही गोष्ट नाही झाली पाहिजे. काय वाटतं? सर्वात महत्त्वाचा याच्या पाठीमागे विषय असा आहे की तुम्ही गाय आध्यात्मिक आपण दृष्टिकोनातून पाहतो, तिला वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिलं पाहिजे, तिचं सायन्स समजून घेतलं पाहिजे, तिचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. मध्यंतरीच्या काळात 50 वर्षामध्ये आपल्याकडे जर्सी असेल, हॉस्टेन आले असेल, ज्या परप्रांतीय गायी आपल्याकडे आल्यात, मग दूध व्यवसायामुळे जी देशी गाय आहे ती मागे पडली. बरोबर. ती देशी गाय दूध देत नाहीये, मग दूध न देणारी गाय कुठे गेली पाहिजे? एक तर कत्तलखान्यात गेली पाहिजे किंवा गोशाळेत गेली पाहिजे. ही परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही सांगितलं की राजकीय लोकांचा विषय, हा विषय टीकेचा किंवा याचा नाहीये. बरेचसे राजकीय लोक गोशाळेला मदतही करतात, परंतु त्या पातळीवरती मग ते खासदार असतील, आमदार असतील किंवा कुणी लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी हा विषय लोक पातळीवरती समजून घेतला पाहिजे की आपल्या भागातली गाय, देशी गोवंश हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये 22 पेक्षा जास्त देशी गोवंश आहे. बरोबर. खिलारे, डांगी आहे, लाल कंधारे, देवणी आहे, असे खूप आहेत. आणि मला असं वाटतं की हे आपल्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. बरोबर. कारण विज्ञान असे सांगतं की जिथं देशी गोवंश जगतोय त्या ठिकाणी पर्जन्य खूप चांगलं येतोय. जिथे देशी गोवंश आहे त्या ठिकाणी निसर्ग खूप चांगला जगतोय. आता आपण निसर्गाची वाहतात पाहतोय, सपाट झालाय सगळीकडे. काही ठिकाणी अनेक गायरान क्षेत्र आहेत, ते फॉरेस्टमध्ये कन्वर्ट झालेत, मग चरायला जागा नाहीये, मग त्या लोकांनी काही गोशाळा आणून सोडल्यात, मग त्या ठिकाणी ते फॉरेस्टमध्ये कन्वर्ट झालेत. आज फॉरेस्ट अवस्था आपण पाहतो काय, तेच खड्डे तेच झाडं आहेत दरवर्षी. मग अशा परिस्थितीमध्ये पूर्वी जंगलं होती, झाडं होती, आणि त्या ठिकाणी गायी जगत होत्या, आणि ज्यावेळेस त्या गायीचं शेण त्या जंगलात पडायचं, ऑटोमॅटिक त्या निसर्गाला खाद्य मिळायचं. अनेक वन औषधी, अनेक वृक्ष, अनेक संपदा ह्या आपल्या जिल्ह्यांनी पाहिलेले, नाशिक असेल किंवा नगर जिल्ह्यांनी. आज परिस्थिती काय झाली हे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. त्याच्या पाठीमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा फक्त अध्यात्म नाही, गाय 33 कोटी देवांची जन्य आहे, 33 कोटी देव तिच्यामध्ये आहेत, हे आम्हाला सर्व मान्य आहे. परंतु एक विज्ञान जर पाहिलं, म्हणजे आज आम्ही फॉरेन कंट्रीमध्ये जातो, एक साधी गौरी आहे, आज ती गौरी काहीतरी 1000 रुपयाला विकली जाते. महाराष्ट्रामध्ये आमच्या तरुण मुलांना गौरी लावच म्हटलं का लाज वाटते. मग हा जो एक महत्वाचा विषय की आम्हाला विज्ञानच माहित नाहीये. आम्ही कोरोना काळामध्ये ह्या गौरीवरती खूप प्रयोग केले, जे आता आपण इथं गोमय धूप बनवतोय, ती पूर्ण गोमय धूप ही पूर्ण नॅचरल आहे, गायच्या शेणापासून बनवलेली आहे. आम्हाला मुंबई पुण्यासारख्या लोकांचे फीडबॅक असे आले की जेव्हा आम्ही ती धूप घरामध्ये लावली तर घरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं. आणि हेच होतं की पूर्वी आपल्या घरामध्ये शेणाने सारवली जमीन असायची, गौऱ्या लावून घरी स्वयंपाक असायचं, घरातलं ऑक्सिजनचं प्रमान ते मेंटेन केलं जायचं, येतच नव्हते. परंतु जर आपण विज्ञान व्यवस्थित समजून सांगत नसाल, आणि जर आपण फक्त दूध व्यवसाय सर्व गोष्टी याच्या मागे पळत असाल,
आता लोक सहज म्हणतात की गावठी गाय लक्ष्मी, मग ती लक्ष्मी कशी आहे? गावठी गाय पैशाचा पाऊल घरात दरवाज्यात बांधली म्हणजे तुमच्या घरात नोटाचे बंडल येतील असं नाहीये. मुळात तुमच्या घरात चैतन्य येतं, तुमच्या घरामध्ये जो एक वातावरण शुद्धी होते ते फक्त गाय पाळण्याने येतं. आरोग्य बदलतं. आज हजारो लोक गायच्या फक्त पाठवून हजारी फिरवला तुमचं बीपी नॉर्मल होऊन जातोय. तुम्ही आता गोशाळेत पाहिले की खाली संपूर्ण एक डस्ट आहे शेणाने साठवली आणि लोक त्याच्यावरती चपलाकडून चालतात, शुगर मेंटेन होऊन जाते. या गोष्टी माहित पाहिजे. कॅन्सरचे अनेक रोगी फक्त गायच्या सानिध्यात राहिले बरे झालेले आहेत. आम्ही स्वतः असे प्रयोग केलेले आहेत की जे लोक मानसिक दृष्टिकोनातून थोडेसे खालावलेले आहेत किंवा त्यांची मेंटली जरा परिस्थिती वेगळी झालेली आहे, ते इथं गायची सेवा करून स्थिर झालेले आहेत. मी तर लोकांना चॅनल आता करतोय की अजून जर 10 वर्षानंतर तुम्ही जर गावठी गाय मागितली आणि माझ्याकडे 1 किलो सोनं आहे तर तुम्ही मला 1 किलो सोनं जरी दिलं तरी मी तुम्हाला गावठी गाय देऊ शकणार नाही. एवढी किंमत 10 वर्षानंतर आपल्या देशी गायची होणार आहे. ती झालीच पाहिजे, कारण की सगळ्यांच्या घरापुढे आपल्याला जर्सी दिसते, गावठी गाय कुठं बघायला भेटत नाही. आणि तुम्ही जे बोलल्याप्रमाणे मग जे बोलले, फॉरेनर लोक जर एखादी गौरी जर जाळायची असेल तर 1000 रुपये घेतात, बरोबर आहे. आणि आपल्याकडे ती गौरी आज तरुणांना जाळायची आपल्या घरात जवळ जवळ असली तर लाज वाटते त्यांना. पण मग आज ती गौरी फक्त गौरी मुलीचंच नाव बरं वाटतंय, मला तर असं वाटतंय. ओके, आता तुम्ही जे प्रोडक्ट बद्दल जे बोलत होतात, बरोबर आहे, आपले ह्या शेणापासून किंवा मग या गायींच्या शेणापासून आपण कोणकोणते प्रकारचे प्रोडक्ट बनवतात? मी ते दाखवतोच, पण प्रोडक्टचं पहिल्यांदा तुम्हाला थोडीशी हिस्ट्री सांगतो की आम्ही उत्पादन चालू करायचा का निर्णय घेतला. की आता महाराष्ट्रात तर गव्हर्नमेंट काय आपलं गोशाळा अनुदान देत नाही. ज्या काही व्यक्ती दान देत आहेत शेवटी त्यांना मर्यादा आहे, बरोबर आहे, त्यांना मर्यादा आहेत. मग फक्त दानावरती आपली गोशाळा चालणार नाही. आम्ही एक जाहीरपणे ह्या गोष्टी क्लिअर सांगितलेल्या आहेत की जर गोशाळेमध्ये जर दररोजचा खर्च आमचा 100 रुपये असेल दररोजचा खर्च, तर आमचे 20 रुपये त्याच्यामध्ये आम्हाला शेणखतातून मिळतात, परंतु 80 रुपये आम्हाला दुसरा कोणतरी अवलंबून राहावंच लागतं. मग जर गोशाळा सस्टेन करायची असेल, स्वावलंबी करायची असेल तर दुधाचा विचार न करता, कारण आपल्याकडे येणारे काही भाकड आहेत, दूध न देणारे, गाभण न राहणार आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेण आणि गोमूत्राची प्रक्रिया करून काहीतरी उत्पादन करावं लागेल. म्हणून आपण त्यामध्ये गोमय धूप सुरू केली, त्यामध्ये आपण दंतमंजन चालू केलं, त्याच्यात आपण गोमय साबण चालू केला, पंचगव्य उठणं चालू केलं. त्याच्यामध्ये आपण सर्वसाधारण जी धूप अगरबत्ती आहे गोमय, त्या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये चालू केल्या. आता हा करण्याचा उद्देश एक असा होता की एक चांगलं आरोग्य पुढच्या लोकांना भेटावं पाहिजे. त्या आरोग्याच्या माध्यमाद्वारे 1-2 रुपये गायीलाही दान मिळेल आणि त्यातून गोशाळा आपल्या सस्टेन होतील. आता आपण सर्वसाधारण हे गोनाईल आहे, हे जे गोनाईल आहे आपण बरेचसे लोक फिनाईल घरी वापरतात फरशी पुसण्यासाठी, टॉयलेट वापरासाठी, सर्वसाठी. आपण याच्यामध्ये गोमूत्र अर्क आणि नीम अर्क याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. सर्वात महत्वाचं की घरात तुम्हाला स्पेशल गोमूत्र शिंपायची गरज नाही. तुम्ही या फिनाईलनी सारी फरशी धुतली, याचा सुगंध खूप चांगला आहे, याची मागणी खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये. मला असं वाटतं की बाजारातून मार्केटमधून तुम्ही केमिकलचं काहीतरी आणण्यापेक्षा तुम्ही घरात जर हे नॅचरल वापरलं तर 2 फायदे नक्कीच होतील की घरात गोमूत्र शिंपलं जाईल आणि या 2 रुपयातून तुम्हाला गोदान सुद्धा गायीला देता येईल. आता आपण ही धूप वापरलेली जी काही आपली गोमय धूप आहे, ही गोमय धूप सर्वसाधारण आपली बाहेर राज्यातच जाते. खरं म्हणलं तर आज आम्ही 50% सस्टेन आपली गोशाळा आहे, 50% आज आम्ही लोकांवरती अवलंबून आहोत. आम्ही अभिमानी गोष्ट लोकांना का सांगतो, कारण ही धूप आपली परराज्यात सुद्धा जाते, बेंगलोरला जाते, युपी मध्ये जाते. ही लोक वापरतात, पण ही घेणारी माणसं ही थोडीशी गायीला मानणारी आहेत. कारण हल्ली आम्हाला सुगंध पाहिजे, मग तो केमिकलचा असला तरी चालेल. आता आपण पाहतो की पायनॅपल वगैरे बरेचसे काही अगरबत्तीचे सेंट आले, त्याच्यामुळे आपल्याला तो घशाचा त्रास होतोय, फुफ्फुसाचा रोग होतोय, सर्व गोष्टी होतात. पण ही गोमय धूप आपण शेण आणि काही 11 आयुर्वेदिक वनस्पती आपण टाकलेले आहे. भीमशिनी कापूर असेल, गावठी गायचं तूप असेल, या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे याची रक्षा तोंडात आपण जरी गेली तरी त्रास होत नाही. याच्या धुराने अजिबात त्रास होत नाही, डोळे उलट स्वच्छ होतात, घरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, घरात शुद्धी होते, अनेक प्रकारचे बॅक्टेरिया सुद्धा याने मरतात. आता आम्ही लोकांना आव्हान असं केलं की तुम्ही घरी दररोज अगरबत्ती लावताय, मग अगरबत्ती लावण्याची तुम्ही जरी धूप जर लावली तर तुमचं काम होतंय आणि त्या 2 रुपयात आपल्या गाईचंही काम होते, म्हणजे गोदान सुद्धा होऊन जाते. मच्छर चिखवायलाऐवजी हे पण वापरत चालतंय. आता हे पंचगव्य उठणं आहे, अनेक लोक फक्त दिवाळीपुरतं उठणं खरं अर्थाने लावतात, पण तसं वर्षभर लावलं तरी चालतं. साबण आपल्याकडे आता 150 वर्षापूर्वी आला, पण खरं म्हणलं तर आपल्याकडे पूर्वी उठणंच लावण्याची पद्धत आहे. याच्यामध्ये आपण पंचगव्य ऍड केलेले, काय ते शेण, गोमूत्र, दही, दूध आणि तूप ह्या याच्यात ऍड केलेले आहे. म्हणजे शरीर शुद्धीसाठी, शरीराच्या दुर्गंधीसाठी, कुठल्या शरीरावरती कुठले वाहन असतील, कुठला काही तुम्हाला त्वचारोग असेल तर हे बरे करण्याची ताकद आहे उठण्यामध्ये. तुम्ही हे
पाण्यात भिजून लावू शकता किंवा तुम्ही ताकात भिजून लावू शकता किंवा तुपात भिजून जरी लावलं त्याला लावलं तरी तुम्ही चालू शकता. असे दंतमंजन आहे. आता हल्ली आमची पेस्टचा जमाना आहे. डोक्यात कोलगेट असेल, पेप्सिनोड असेल, असे डोक्यात आमचे विषय बसले आहेत. त्यामुळे ज्या वेळेस आपल्याकडे हे सर्व आलं त्यात आपल्याकडे दाताचे डॉक्युमेंट्स तर खूप मोठ्या प्रमाणात वाढले. आपण विचार केला नाही की जाहिरातीमध्ये आपण पाहतो की आपण ही पेस्ट लावली तर आपल्या असे दात बळकट होतील, पण तसं काही होत नाही. आणि हजारो वर्षापासून आपली ही परंपरा आली दंतमंजनाची. आज आपल्याकडे आपल्या घरामध्ये जर एक 80-90 वर्षाची जर आपल्याकडे वृद्ध व्यक्ती असेल, आपले आजोबा असतील, आजी असेल, आजही त्यांची दात बळकट आहेत. बरोबर आहे. त्याचं कारण असं की गावठी गायची गौरी त्यात साधं जुने लोक मीठ टाकायचे आणि दंतमंजन तयार करायचे. हे आयुर्वेदिक दंतमंजन आहे, गायच्या शेणापासून बनवलेलं. आपण ते वापरलं पाहिजे. हा साबण आहे. या साबणामध्ये आपण मुलतानी माती आणि गायचं गोभस्म शेणाचा रस वापरलेला आहे. जसं उठण्याची इफेक्ट आहे तसं साबणाची इफेक्ट आहे. तुमच्या चेहऱ्यावरची सर्व डाग जाण्याची ताकद या साबणामध्ये. पण या साबणाचा फेस होणार नाही, कारण आपली फसगत फेसामुळेच होते. ज्या चांगला फेस होतो तो साबण खूप चांगला. म्हणजे सर्व केमिकल विरहित आहेत. आणि बनवण्याचा उद्देश एकच आहे आपला की या माध्यमाद्वारे कुठेतरी गोशाळा सस्टेन होतील, कुठेतरी गोशाळा स्वावलंबी होतील. हा आपला प्रयत्न आहे. लय महत्वाची गोष्ट आहे. आपण तो गोमय साबण बघितला असेल, त्याच्यानंतर ते गोनाईल बघितलं असेल, त्याची धूप बघितली असेल, त्याच्यानंतर गोमय दंतमंजन बघितलं असेल. हे जे सगळे प्रोडक्ट आहे ते ह्या गोशाळेमध्ये बनवले जातात. आणि त्याच्यातून आलेले जे पैसे, तो निधी म्हणून आपण त्याला, त्या निधीवरती 350 गायी या ठिकाणी सांभाळल्या जातात. आपण एक गोदान योजना चालू केलेली आहे, गोदत्तक योजना. तो गोदत्तक योजनेचा विषय आहे की एका दिवसाचा गायीचा खर्च आपण सर्वसाधारण म्हणजे 2100 रुपये आपण पर मंथ एका गायीचा खर्च सांगितलेला आहे. तुम्हाला एखादी गायी ती दत्तक घ्यायची, काढून तिला दत्तक घेऊन तिला दान स्वरूपात चारा द्यायचा आहे, तर आपण महिन्याचा खर्च आपण 2100 रुपये सांगितला आहे. आणि त्या पटीत आपण वर्षाचा खर्च सांगितलेला आहे. वर्षाचा आपण 11,000 रुपये खर्च एका गायीचा सांगितलेला आहे की एक गाय तुम्ही दत्तक वर्षभर घेऊ शकता आणि त्या गायचा 11,000 रुपये आपण दत्तक म्हणून तुम्ही देऊ शकता. मग तुमचं वाढदिवस आहे, कोणाचा पुण्यस्मरण आहे, काही अनेक गोष्टी आहेत. तुम्ही प्रत्यक्ष शहरात असाल तर तुम्हाला गाय पाळणं शक्य होत नाहीये, पण तुमची इच्छा अशी असते की मला दररोज गायला गोग्रास दिला पाहिजे. बरोबर. गायला दररोज मला काही चारा दिला पाहिजे. तर आपण ती योजना चालू केली गोशाळेसाठी की तुम्ही महिन्याचा खर्च देऊ शकता 2100 रुपये, 6 महिन्याचा 6,000 रुपये देऊ शकता किंवा वर्षाचा 11,000 रुपये तुम्ही देऊ शकता. ही जी दत्तक योजना आहे ती आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करू. जे आपले प्रेक्षक असतील, इन्स्टावरचे असतील, युट्यूबवरचे असतील, ते ऐकून मी शास्त्रीजींचा नंबर खाली देईल, तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. शास्त्रीजी, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, या गायींना सांभाळलं तुम्ही पुण्य समजतात की कर्म? कर्म. कसं? कारण आता सध्या तुम्हाला मी पहिल्यांदाच क्लिअर केलं की एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गाय आज काळाची गरज आहे. ती फक्त मानवाच्या भल्यासाठी नाही, त्या निसर्गाच्या सुद्धा. कारण निसर्ग टिकला तर माणूस टिकणार. आणि निसर्ग टिकवायचा असेल तर आपल्याला गाय जगवणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. मला असं वाटतं की कर्म आहे. गीता पण समजावते, कर्मण्यवाधिकार असते माम फलेषु कदाचन. जो बी करणं आहे आणि ज्या ठिकाणी कर्म येतं तीच कर्तव्य असतं. बरोबर आहे. कारण आज अशी परिस्थिती आहे की आज आपण फक्त पैसा, उत्पादन, सर्व गोष्टी, परंतु जुनं ते सोनं आपण म्हणतो. आणि आज देशी गोवंश याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज कुऱ्हाड पडते. खूप मोठे संकट आहे देशी गोवंशावरती. म्हणून मला असं वाटतं ते माझं कर्तव्य आहे की जर मला पुढची पिढी जर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि सर्व दृष्टिकोनातून जर ती सक्षम करायची असेल, ती जर टिकवायची असेल, तर मला आज गाय जगवणं हे मला प्रथम कर्म वाटतं. ओके. तुमच्या जीवनात असा एखादा प्रसंग घडलाय का या गोशाळेत चालू केल्यापासून, की मग एखादा कॉल तुम्हाला आलाय की अमक्या ठिकाणी एखादी ट्रक भरून गायींची तस्करी केली जाते, तुम्हाला कॉल आलाय, ती तस्करी वाचवायसाठी, किंवा मग ह्या मिनिटाला जर कदाचित तुम्हाला फोन आला की इथून एक गाडी चालली आहे आणि त्या गायी आपल्याला वाचवायच्या आहे, तुमचा ह्या मिनिटाला काय प्रयत्न असेल? नाही, असं जर कॉल जर आता आला तर पोलिसांच्या माध्यमाद्वारे आम्ही त्याच्यावरती ऑन दी स्पॉट केस करतो किंवा ती गाडी पकडण्याचा प्रयत्न करतो, कारवाई करतो. परंतु एवढ्या 7 ते 8 वर्षातला असा एक अनुभव आहे की तुरळक वर्षातून 1 ते 2 वेळेसच ते कॉल येतात. मग आम्ही विचार करतो की खरोखर तस्करी चालू आहे की नाही आहे. तर गाय तर खूप संगमेला जात आहेत, मग आमच्यापर्यंत हे रिपोर्ट काय येत नाही किंवा आम्हाला कॉल काय येत नाही. असं 1-2दा मागं झालेलं आहे की एकदा राजूरून येताना, राजूरला असं आम्ही गोशाळेच्या कामानिमित्त गेला असतो ना, कळसमध्ये आता गाडी पकडली पोलिसांनी. आम्हाला कॉल आला की त्या ठिकाणी गाडी पकडलेली आहे, तर तुम्ही प्रत्यक्ष पाहण्यासाठी या, काही कत्तलखान्याचं. पण दुर्दैवानं असं की काही आपल्याच माणसांनी
त्या ठिकाणी हस्तक्षेप करून त्या गायी आम्हाला सोडून द्यायची वेळ आली. बर. कारण असे चुकीचे अनुभव येतात. कारण कधी कधी असं होतं की आपलेच लोक म्हणजे हे का बोलायची वेळ येते, कारण असे खूप प्रसंग आहेत. कारण मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं तेच आहे की जो कोणी कसा असेल, मला कुठल्या धर्माला कुठल्या जातीला नाव ठेवायचं नाहीये. सुरुवात आपल्यापासूनच असते की समजा कुठेतरी एका गावामध्ये खेडेगावात एखादी गाय आहे, ती गाय म्हातारी आहे. मग त्या व्यापाऱ्याला कसं कळतं की ती गाय ती म्हातारी आहे, ती त्या माणसाला विकायची. आपण कॉल करतो ना, बरोबर, आपण सांगतो की आता माझी आई थकली, तिला ती वृद्धाश्रमात घेऊन जा. त्याच्यामुळं सहकार्य करणारी ही आपलीच मंडळी आहेत. जसं की आपण म्हणतो की इंग्रज हे फक्त येताना 4-5 लोक त्यांचे घेऊन आले होते आणि ते 250 वर्ष राजे राहतीने हप्त्यावरती केलं. पण राज्य करताना आपलेच शिपाई, आपलंच सैन्य होतं आणि ती लोक आपलीच होती. दुर्दैवाने आज सुद्धा तसंच आहे की गो तस्करीमध्ये जाहीरपणे सांगतो की 50 ते 60% लोक आपलेच काम करतात. त्याच्यामुळे कधी कधी आम्हाला कॉल येत नाही. त्याचं कारण असं की गंध असेल कपाळी किंवा चांगले कपडे घातलेले असेल, अरे हिंदूच आहे किंवा असाच आहे. मी हिंदू मुस्लिम हा विषय घेत नाहीये, पण दुर्दैवाने जो गायीचं रक्षण करतो तो मात्र गायी दाणून सोडतो. अच्छा. ज्याला प्रामाणिकपणे वाटतं की गाय माझी कत्तल खाण्यात जायला नकोय. कारण एक वेगळा प्रसंग सांगतो मी, गोतस्करी सांगत नाही, पण एक बिताका म्हणून आपल्याकडे गाव आहे, त्या परिसरातील 4 गायी माझ्याकडे आल्या होत्या. रांगी वंशी गायी होत्या. तर ती व्यक्ती पहाटे 4 वाजता त्या गायी घेऊन निघाली पायी. मला वाटतं अंतर काहीतरी 60-70 किलोमीटर अंतर आमचं असेल. पोटात अन्नाचा कण नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त गाई हुसकीतीने गोशाळ्यापर्यंत गाई तो 4 गाई घेऊन आला. वय वर्ष त्या व्यक्तीचं होतं माझ्या अंदाजे 55 ते 60 वर्ष वय असावं. म्हणून त्यांना विचार, बाबा तुम्ही एकटेच आलेत का? म्हणे हो. म्हटलं तुम्ही 4 गाई घेऊन या ठिकाणी आलात, तुम्ही काही आधी कॉन्टॅक्ट केलं नाही, काही नाही, तुम्ही गाई का सोडल्या, तुम्ही पायपा घेऊन का नाही आलात, गाडीमध्ये घेऊन का नाही आलात गाई? म्हणजे एक तर पहिली गोष्ट माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि मुलाकडे पैसे मागावे, तर मुलगा ह्या गाई व्यापाऱ्याला विकणार होता. व्यापारी 2 दिवसापूर्वी माझ्याकडे चक्र मारून गेला होता आणि मला त्या गाई व्यापाऱ्याला द्यायच्या नव्हत्या. म्हणून मी अंधार पडत असतानाच त्या गाई मी घरून आणल्या आणि गोशाळेत आणून सोडल्या. ते बाबा ढसाढसा रडत होते. जी जुनी पिढी आहे त्यांचा आज गायीवरती प्रेम आहे. दुर्दैवाने मला हे म्हणायची वेळ येते की जी आताची आपली तरुण पिढी आहे तिला गायीविषयी फार महत्व माहित नाही. त्याला गायीविषयी महत्व माहित नाही, आईविषयी पण महत्व कमी झालंय अलीकडे. धर्मरक्षित ती रक्षित, जो धर्माचं रक्षण करील त्याचं धर्मरक्षण करेल. फक्त धर्माचा नुसता बोबाटा करून की आम्ही फार मोठे धर्मरक्षक असं म्हणून चालणार नाही, तर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल काम करावं लागेल. बरोबर आहे. पांचालीला सुद्धा म्हणावं लागलं होतं धर्मरक्षिते रक्षिता, कारण की तिचा नवऱ्यावरती विश्वास नसून धर्मावरती खूप मोठा विश्वास होता. मला एक तुम्हाला रॅपिड फायरचा एक प्रश्न विचारायचा आहे. मग आजकालच्या महाराष्ट्रातील किंवा मग पूर्ण भारतातील कत्तलखानी बंद झाली पाहिजे का? झाली पाहिजे. कशी होतील ते? त्याच्यासाठी जो स्वतःला हिंदू मानून घेतो, ज्याचं कुटुंब पूर्णपणे हिंदू आहे, जो स्वतःला धर्मरक्षक मानतो, त्यांनी त्या गायीसाठी स्वतःच्या घरातून प्रयत्न केला पाहिजे. ओके. भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त गायींची पूजा केली जाते, बरोबर आहे. म्हशींची का पूजा केली जात नाही? आपल्याकडे तामसिक आणि सात्विक शब्द आहेत 2 प्रकारचे. म्हैस ही तामसिक आहे. म्हशीचं दूध हे थोडंसं आळस निर्माण करतं. ओके. थोडंसं तामसिक प्रवृत्तीचं आहे. म्हैस ओरडल्यानंतर कर्कश आवाज कानाला येतो आपल्या, तसं गाय हंबरल्यानंतर जो ओंकाराचा स्वर कानाला पडतो, म्हणजे गाय जिथं नांदते त्या ठिकाणी सात्विकता असते. गायच्या मी म्हैस सांगितल्याप्रमाणे जिथं गाय ज्या वनात नांदते, ज्या गोठ्यात नांदते, त्या ठिकाणी साक्षात परब्रह्माचा ठिकाणी वास असतो असं मानलं जातं. म्हशीला एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून तिला महिषासुराचा वंश मानलं जातं किंवा काय असेल ते, परंतु ती तामसिक प्रवृत्तीची आहे आणि गाय ही सात्विक प्रवृत्तीची, म्हणून गायीला दैवी स्वरूप मानलं गेले. ओके. याच्या पुढे जाऊन मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की गीता समजावते महात्मा गुडाकेश जीवभूता शेषित. सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आपल्याला देव बघायला शिकवले भगवंतांनी. त्याच्यामुळे असं नाही की मी म्हशीचीच पूजा करेल किंवा मग सगळ्यांची पूजा आपल्याकडे केली जाते. समाप्तीकडे आपण येऊया. आजकालच्या तरुण पिढीला तुम्ही गोरक्षण करण्यासाठी किंवा मग कसं रक्षण करायचं, कसा संदेश द्याल? मला असं वाटतं की हल्ली गोरक्षक जे आहेत त्यांच्यावरती अनेक प्रकारचे केसेस चालू आहेत, हल्ले चालू पण होतात. खूप अनेक प्रामाणिकपणे काही गोरक्षक जीवाची बाजी लावून महाराष्ट्रामध्ये असेल किंवा कुठे असेल रात्रंदिवस काम करतात. अनेक त्यांनी गायचे ते प्राण वाचवतात, ते आम्ही डोळ्याने पाहतोय. आणि त्यांचं करावं थोडं कौतुक कमीच, कारण विश्वास येतो की ते जीवावर भेटून, कारण कुठल्या क्षणाला हल्ला होईल. कारण अनेक एवढ्या 10 वर्षामध्ये अनेक गोरक्षक मारले सुद्धा गेले. सरकारला त्याची जाणीव नाही किंवा सरकारने त्याची दखल घेतली नाहीये. परंतु मला अजून त्यापुढे असं म्हणायचं की संघर्ष करण्यापेक्षा
कारण भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे काही गोष्टी आपण युक्तीने केल्या पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्याला जर हे गोरक्षक निर्माण नसेल करायचे किंवा गोरक्षक त्यांच्यावर हल्ले होतात ते यांची जर बळी जाऊ द्यायचे नसेल तर मला असं वाटतं प्राणपणे गोशाळा बळकट करा. कारण गोशाळा असं एक माध्यम आहे आता तरी की शेतकरी आणि कत्तलखाना यातलं एक जो शेतूचं काम करते ती गोशाळा करते. आणि जर तुम्हाला कत्तलखान्यात गाई जाऊ द्यायचे नसेल तर गोशाळा बळकट करावं लागतील. कारण हा एक पर्याय भविष्यात 10 वर्षानंतर मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गाय असते आणि गोशाळा ही नसावीच. गोशाळा हा प्रकल्पने हा विकल्प आहे. कारण आपण हे नाईलाजाने चालू केलंय. जसं आपण वृद्धाश्रम नाईलाज असतो चालू करतोय तसं गोशाळा आहे. वास्तविक ही गाय प्रत्येक शेतकऱ्याच्या दराजामध्येच हवी. परंतु आता तरी त्याला काही पर्याय नाहीये. आता जर आपल्याला शेतकऱ्यांची परिस्थिती माहिती आणि जर या गाय आपला कत्तलखान्यात जाऊ द्यायच्या नसेल तर गोशाळाच बळकट करावं लागतील. आणि गोशाळा जर बळकट करायची असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक घरातून ही क्रांती होणं गरजेचं आहे. बरोबर. आम्ही लोकांकडे एकच आव्हान करतोय. एक साधं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. काही लोकांना हे थोडं ऐकवणार नाही परंतु एखाद्या खेडेगावची जर लोकसंख्या 5,000 आहे आणि त्या ठिकाणी एक 500 कुटुंब त्या ठिकाणी राहतात तर मला असं वाटतं की त्या कुटुंबानी दररोज 1 रुपया जर दिला तर सर्व महिन्याची जवळ 15,000 रुपयाच्या गावातून आम्हाला मदत होऊ शकते मिळते. आणि असं प्रत्येक गावातून प्रत्येक मदत जरी मिळाली तर मला खात्री आहे की महाराष्ट्रातून एक गाय सुद्धा कत्तलखान्यात कापायला जाणार नाही. मला वाटतं हा चांगला उपाय आहे. प्रत्येक गावाने प्रत्येक कुटुंबातून 1-1 रुपये जरी आपण काढला तर घरामध्ये आई पण सुरक्षित राहील आणि दारात गाई पण सुरक्षित राहतील. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही बोलता बोलता जे सांगितलं हा प्रकल्प नसून हा विकल्प आहे. म्हणजे आपल्याला एखादा वृद्धाश्रम काढायला मजबुरीने काढतोय आपण. कारण की सगळं गाई सांभाळायचं पण जीवावर आलंय आणि आई सांभाळायचं पण जीवावर आलंय. बरोबर आहे. ज्यांना गाई सांभाळायचं जीवावर आलं त्यांनी गोशाळेमध्ये टाकल्या आणि ज्यांना आई सांभाळायचं जीवावर आलं त्यांनी वृद्धाश्रमामध्ये सोडल्या. गाई आणि आई यात काहीच फरक नाहीये. म्हणून आज आपण पाहतो की निसर्ग थोडासा कोपला आहे. पर्जन्य वेळेवर पडत नाहीये. अवकाळी पाऊस आहे. कुठं दुष्काळ आहे. कुठं परिस्थिती आहे. तर मला असं वाटतं की आपण विज्ञान युगातली जरी माणसं जरी असल पण तरी थोडं पाठीमागे जाऊन ह्या गायची आपल्याला काय सेवा करता येईल ही गाय आपल्याला कशी टिकवता येईल आणि स्थानिक देशी गोवंशावरती कसं काम करता येईल या सर्व राजकीय लोक असतील मोठे मोठे पशुसंवर्धन विभागातले अधिकारी असतील या सर्वांचे संशोधन करावं. आता गोशाळा आयोग महाराष्ट्रात लागू झालाय त्यामुळे देशी गोवंशाचा अजूनच चांगले दिवस येतील त्याला खात्री आहे. परंतु प्रत्येक कुटुंबातून याला चांगल्या पद्धतीनं हातभार लागणे तेवढंच गरजेचं आहे. मला जाता आता एक प्रश्न पडलाय. मी त्याचं उत्तर तुमच्याकडे मागत नाही. प्रेक्षकांना तो प्रश्न विचारतो. एक आई जर 5 मुलांना सांभाळू शकते तर 5 मुलं एक आई सांभाळू शकत नाही. त्या प्रकारेच गायीचं झालं. याच्यावरती चांगला विचार करा. सकारात्मक चर्चा झाली. गेल्या 35 मिनिटापासून आपण बोलतो. एकदम पॉझिटिव्ह चर्चा झाली. जी चर्चा होणं गरजेचं आहे. गोशाळा हा विकल्प नसून हा प्रकल्प नसून हा विकल्प आहे. आणि तो विकल्प काढण्याची जर गरज आपल्याला जर या संस्कृतीत पडत असेल तुम्ही जर बघायला गेलं तर 48 संस्कृती आहे. त्याच्यापैकी फक्त एकच आपली वैदिक संस्कृती टिकून आहे ज्याच्यामध्ये आईमध्ये पण देव बघायला शिकवतात आणि गाईमध्ये पण देव बघायला शिकवतात. अशा या संस्कृतीत आपण राहतो. चांगली चर्चा झाली आणि मी माननीय संतोष कदम शास्त्री यांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून तुमचा वेळ मला दिला आणि हा वेळ नक्कीच सकारात्मक असेल. आणि मी गावासाठी किंवा मग जे व्हिडिओ बघतील त्यांना एक आव्हान करतो की आपण जेवढा काही निधी गावातून जमा करू शकतो किंवा मग जे ढाब्यावर जाऊन पार्ट्या करणारे असतील व बर्थडे सेलिब्रेट करणारे असतील यांना पण आव्हान करतो किंवा मग मोठे मोठे निधी बाहेर जे आपण देतो ते निधी इकडे जर वळवलेत तर 350 गायींचं काय म्हणतात सांभाळण्यामागे आपला पण थोडा हातभार लागेल आणि ते आपण करूयात. आणि याच्या मार्फत शासनाला पण एखादी विनंती आहे की निधी चालू करा या लोकांसाठी. ह्या गोशाळेसाठी निधी चालू करा. कवर लोक मदत करणारे. बरं तुमच्या मोबाईलला रिचार्ज तुम्ही महिन्याला 15,000चा मारता गव्हर्नमेंटवाले. जर मग हे जर 15,000 पैकी 2,000 जरी एका गायला त्यांनी जे 21 रुपये जे सांगितलेत त्याच्या मार्फत जर दिले किंवा मग पूर्ण वर्षभराचा खर्च 11,000 जो सांगितलाय तो जर त्यांनी एक पावती आपण जर करून दिली गावामार्फत असेल किंवा मग एखाद्या अधिकाऱ्याच्या मार्फत असेल ती योग्य असेल. सो चला आजच्या व्लॉगला इथंच एंड करूयात. भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.